एखाद्या ध्येयाने झपटलेला व्यक्ती काय करू शकतो याचे अतिशय बोलके उदाहरण पुण्यातील कोंडवे दावडे भागातून समोर आले आहे। गणपतीच्या स्टेजवरून थेट स्टार प्रवाहच्या कोण होणार सुपरस्टार जोडी नंबर 1 मध्ये शिवने आणि कोंडवे दावडेमध्ये राहणारी जोडी ही जोडी नंबर 1 ठरली। त्यांचा सत्कार कोंडवे दावडेचे माजी सरपंच बबनराव दावडे आणि अतुल दावडे यांच्या वतीने नुकताच करण्यात आला। यावेळी चेकमेट टाइम्सने यातील उपविजेता ठरलेल्या सिद्धेश थोरात याच्याशी विशेष बातचीत केली। यामध्ये सिद्धेशची जोडी असलेल्या रुचिता जामदार या तरुणीची तर तिच्या शैक्षणिक कारकिर्दीची शेवटच्या वर्षाची अंतिम परीक्षा असताना तिला स्पर्धेच्या परीक्षेला सामोरे जावे लागल्याचं यावरून समोर आलंय। तर सिद्धेश याची ही वाटचाल खडतर होती। कसा आहे त्याचा सर्व प्रवास? स्पर्धेसाठी पैसे भरावे लागतात का? ऑडिशन कसे होतात? ट्रोलिंगचा कसा करावा लागला सिद्धेशला सामना? सिद्धेश करिता बहीण आणि वडिलांनी काय काय केले हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तेव्हा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा आणि आपल्या भूमिका कमेंटमध्ये व्यक्त करा। या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत परंपरा रंगांची ओळख आहे आम्हाला आपल्या निवडीची, रंग कलर्स ऑफ लाईफ। पुण्याच्या शिवने उत्तम नगर उपनगरातील दर्जेदार वस्त्रांचे सर्वोत्तम दालन, जिथे आपल्याला मिळतील साड्या, रेडीमेड्सच्या विलोभनीय व्हरायटीज, पुरुष आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र दालन। एकदा नक्की भेट देऊन खात्री करा, रंग कलर्स ऑफ लाईफ। अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे दावडे, पुणे। पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय। नमस्कार, मी धनराज माने चेकमेट टाइम्सच्या या विशेष वृत्तात तुमचं स्वागत करतो। आज एक विशेष आनंदाची बाब आपल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातील कोंडवे भागातून समोर आलेली आहे। स्टार प्रवाहावरील मी होणार सुपरस्टार जोडी नंबर 1 या डान्स शोमध्ये कोंडवे दावडेचा एक तरुण पहिल्या क्रमांकाने विजेता झालेला आहे। आज त्याचा विशेष सत्कार कोंडवे दावडेचे माजी उपसरपंच अतुलाप्पा दावडे आणि माजी सरपंच बबनराव दावडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आणि यावेळेस आपण त्या कोण होणार सुपरस्टारचा विजेता असलेल्या तरुणाशी बातचीत करणार आहोत। तुझं तर पहिलं अभिनंदन। काय सांगशील, तुझा कसा अनुभव होता या शोचा? ॲक्च्युली सर ओके, सर्वात पहिले नमस्कार आणि पहिले मी आभार मानू इच्छितो अतुलाप्पा धावडे सर यांचे आणि त्यांच्या सर्व कुटुंबाचे, की त्यांनी मला एवढं प्रेम, एवढं आपुलकीने घरी बोलवलं, मला सत्कार केला। सो थँक्यू सो मच। आणि शोबद्दल बोलायचं झालं तर ॲक्च्युली माझ्यासाठी हा खूप मोठा आयुष्यातला टर्निंग पॉईंट होता, कारण ऑनस्क्रीन येणं हे माझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं। म्हणजे मी खूप कामं केली आहेत इंडस्ट्रीमध्ये, खूप असं नाही, जेवढी केली तेवढी कमीच आहेत, पण अजून खूप करायचे आहेत। आणि कामं असं केली आहेत की मी बॅक डान्सिंगपासून स्टार्ट केलं, इंडस्ट्रीत मी ओळख केली आणि नंतर मी असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून काम केलं बऱ्याच ठिकाणी। सो तिथून माझा प्रवास चालू झाला। तर माझं जे नृत्याचं शिक्षण आहे ते झालं आहे कोथरूडमधल्या ओमकार शिंदे डान्स अकॅडमी यांच्याकडे। सो तिकडून मी 3 वर्ष प्रॉपर ट्रेनिंग घेऊन बाहेर पडलो आणि आधीपासून माझं हाच विजन होता की प्रत्येकजण बोलायचं की तू डान्स करतोस किंवा तू टी व्हीमध्ये का नाही आहेत किंवा तू का नाही दिसत आहे टी व्हीमध्ये, कारण आणि ही माझी आणि माझ्या सगळ्या कुटुंबाची हीच इच्छा होती की तू टी व्हीमध्ये दिसला पाहिजे ॲटलिस्ट। तर माझ्यापेक्षा जास्त मी माझ्या कुटुंबासाठी हा शो केला, कारण टी व्हीमध्ये दिसणं हे माझं स्वप्न होतंच, पण माझ्यापेक्षा जास्त हे स्वप्न माझ्या आईबाबांनी बघितलेलं। आणि बाबांबद्दल बोलायचं झालं तर बाबांनी मला सुरुवातीपासून खूप सपोर्ट केला आहे। या प्रवासामध्ये त्यांचा खूप मोठा हातभार आहे मी असं म्हणेल, आणि आईचासुद्धा। दोघांनी खूप प्रयत्न केलेत। एखाद्या आईवडिलांचं हे स्वप्न असेल की माझा मुलगा इंजिनियर व्हायला पाहिजे, माझा मुलगा डॉक्टर व्हायला पाहिजे, पण माझ्या आईवडिलांनी कधीच मला असं फोर्स केला नाही की तू अभ्यासच कर किंवा तू डिग्री घे, तू जॉब कर। म्हणजे डिग्री तर मी घेतली, पण तरी त्यांचं हे स्वप्न होतं की तू ह्यातच केलं पाहिजे, डान्स तू हॉबी म्हणून ठेव, हे असं त्यांनी कधीच मला सांगितलं नाही। बरीच लोक अशी भेटली की त्यांचं असं म्हणणं होतं की ह्याच्यात काय होणार आहे, नृत्यामध्ये तू काय करणार आहेस, तुझं पोट कसं भरणार आहे, तू किती वयापर्यंत नाचू शकतोस, कारण यात पोट भरलं पाहिजे, तुझं फॅमिलीला तू काहीतरी हातभार लावला पाहिजे पैशांसाठी वगैरे। तर यातून हे मिळणं अवघड आहे हे सगळ्यांनी मला असं दाखवलं। तर इम्पॉसिबल गोष्टीला मी पॉसिबल करायचं नक्कीच ट्राय केलं आणि आता मी इथपर्यंत येऊन आलो आहे। सो या कसा होता एक्सपिरियन्स? कसा म्हणजे त्या शो पर्यंत कसा पोहोचला? कशी होती वाटचाल?
म्हणजे ऑडिशन देण्यापासून तर आता विजेता होण्यापर्यंतच्या स्टेज कशा कशा पार केल्यात? कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागलं तुला? म्हणजे जे फेजेस असतात, ओके. किती दिवस तिथं राहावं लागलं, त्याची व्यवस्था कशी होती? काय अनुभव होता तो एकूणच? अनुभव खूप सुंदर होता. म्हणायला गेलो तर मी फेबमध्ये ह्याचे ऑडिशन्स चालू झालेल्या आणि ते सारखे टी व्हीवर दाखवायचे. WhatsAppला मेसेजेस यायचे की असा-असा हा शो येणार आहे आणि ह्याचं ऑडिशन ज्यांना द्यायचं त्यांनी द्या. तर मला आधीपासून मी खूप रिॲलिटी शोचे ऑडिशन्स दिले, पण कुठेच काही होत नव्हतं. 3 राउंड झाले, 4 राउंड झाले की मी बाहेर यायचो. तर मी एका पॉइंटला असं होतं की मला नाही करायचंय, नाही होणार आहे माझं पुढे. तर माझा हा विचार झालेला की आपल्याला ओळखीनेच पुढे जाता येईल किंवा ज्यांचा हा समज आहे की आपण ओळखीनेच तो शो करू शकतो किंवा आपण म्हणतो ना कोणाची तरी ओळख पाहिजे तरच आपण हा शो करू शकतो. तर असं काही नसतं. तुमच्यात टॅलेंट असेल, तुमच्यात जर ती करण्याची जिद्द असेल, तर तुम्ही नक्कीच या शोपर्यंत किंवा त्या स्टेजपर्यंत जाऊन पोहोचता. तर हा शो जेव्हा फेममध्येचे ऑडिशन्स आले, तेव्हा तो जोडीचा शो होता आणि मी खूप म्हणजे माझ्या खूप ओळख आहेत म्हणजे मुली वगैरे किंवा या सगळ्या माझ्या डान्स सर्कलमध्ये. पण प्रश्न हा होता, की मी कोणाला जोडी म्हणून घेऊ? तर माझ्या डान्स क्लासमध्ये एक मुलगी आहे रुचिता जामदार म्हणून. तिची मला खरंच खूप साथ लाभली आणि आम्ही दोघांनी एकत्रच ट्रेनिंग केलेलं. पण दोघं जण एकत्र जास्त काम केलं नव्हतं. तर मग मी विचार केला, की ती पुण्यात पण आहे आणि ती आपल्या एरियामध्ये पण राहते. सो ती शिवण्यामध्येच राहते. तर मी तिला विचारलं, की "रुचिता असं-असं ऑडिशन आहे, तर तू देशील का माझ्यासोबत ऑडिशन करशील का?" तर ती माझं नाव आहे तर ती लगेच हो बोलली. ती अशी होती, की "आपण ट्राय करूया." आणि तिचं 3रं वर्ष चालू होतं कॉलेजचं. तरी पण तिने सॅक्रिफाईस केलं. तर तिला असं होतं, की नाही मला ठीक आहे सिद्धेश बोलतोय आणि तिने माझी मेहनत बघत आलेली, की सिद्धेश एवढी मेहनत करतोय पण त्याला कुठेही अजून स्टेज मिळत नाहीये. मग ती अशी होती, की "ठीक आहे सिद्धेश आपण ऑडिशन्स देऊया, ट्राय करूया." तर आम्ही असंच दिलं असं ऑडिशन, की करूयात म्हणून. खूप जास्त एक्स्पेक्टेशन्स ठेवले नाही कारण खूप कॉम्पिटिशन असते आणि ते लोकं एवढे ऑडिशन्स येतात, त्यांच्याकडे हजारोनी ऑडिशन्स येतात. त्यातून ते 80 लोकं सिलेक्ट करून मग ते स्टुडिओ राउंडसाठी फक्त 20 लोकांना वगैरे सिलेक्ट करतात. सो एक्स्पेक्टेशन्स काहीच नव्हते. तर आम्ही ऑडिशन्स दिल्या फेबमध्ये आणि आम्हाला कॉल आला, की "सिद्धेश रुचिता तुमचं सिलेक्शन झालंय, तर तुम्हाला कलिग राउंडसाठी तुम्हाला बोलवलंय मुंबईला." तर तो राउंड असा असतो, की समोर चॅनल प्रोडक्शन आणि कोरिओग्राफर्स बसतात आणि त्यातून मग जो सिलेक्ट होतो, तो जातो मेगा ऑडिशनला. मेगा ऑडिशन नंतर मग तुम्हाला जो टीव्हीवर दिसतो तो असतो टीव्ही राउंड. असे 3 ऑडिशन्स पार करायचे होते. तर म्हटलं की चला बाबा ॲटलीस्ट पहिला राउंड आपण पार झालोय. आपण जायला हरकत नाहीये मुंबईला. तर मग आम्ही तिकडं निघालो पुण्यावरून मुंबईला गेलो आणि कलिग राउंड होता. सो माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता स्टेजवर एवढ्या मोठ्या लोकांसोबत परफॉर्म करायचं. कारण समोर फुलवाताई बसलेली, फुलवाताई खामकर, वैभव घुगे सर जे या शोचे परीक्षक आहेत दोघंही आणि त्यांचे सर्व असिस्टंट, त्यांची पूर्ण टीम, चॅनलची टीम. पोटात गोळा आला होता जेव्हा आम्ही ऑडिशनला गेलेलो आणि आम्ही ऑडिशनला परफॉर्म केलं होतं लल्लाटी भंडार. आम्ही फोक घेऊन गेलेलो. पण त्यांना हे माहिती होतं की आम्ही लावणीसुद्धा करतो. तर आम्ही फोक घेऊन गेलेलो. त्यांनी फोकवर आमचं पोटेन्शियल बघितलं आणि ते असे होते की हे पुढे जाऊन काहीतरी करू शकतात. पण त्यांना असं कळालं की ही लोकं लावणी करतात. मग त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्हाला पूर्ण शो लावणीच करावं लागेल. तर माझी काहीच हरकत नव्हती कारण पूर्णपणे माझ्या आई-वडिलांचा सपोर्ट होता या गोष्टीसाठी की लावणीसाठी त्यांना कधीच असं कधी ते बोलले नाही की तू मुलगा आहेस आणि तू लावणी का करतोय स्टेजवर वगैरे असं कधीच माझे बोलले नाही. बऱ्याच लोकांकडून हे बोलण्यात आलं की मुलांनी लावणी परफॉर्म करणं आणि मुलांनी सेमी क्लासिकल परफॉर्म करणं आपल्या समाजामध्ये थोडंसं त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनाने बघितलं जातं की मुलगा लावणी परफॉर्म करतोय. सो माझ्या घरातूनच मला सपोर्ट होता त्यामुळे मी बिनधास्तपणे चॅनलला हो बोललो की मला चालेल. तर आमचं पहिलं गाणं होतं अमी नाही जावाला. मेगा ऑडिशन झालं. मेगा ऑडिशन ते तसंच आम्ही पार केलं आणि आम्हाला टीव्ही राउंडसाठी सिलेक्शन झालं आमचं ग्रँड प्रीमियरला. तर विश्वास बसत नव्हता पूर्णपणे कारण पहिल्यांदा मी ऑन स्क्रीन दिसणार होतो. सो मी पहिली तर माझ्या आईला कॉल केला, की "आई सिलेक्शन झालंय" आणि आई रडली म्हणजे तिचं आनंद अश्रू तिचे म्हणजे तिला कंट्रोलच नाही झाल्या फीलिंग्स. ती खूप रडली. सो मी स्वतःला लकी मानतो, की असे आई-बाबा माझ्या आयुष्यात आहेत, जे मला सपोर्ट करतायत आणि मी एक मुलगा जो सेमी क्लासिकल फॉर्म करतोय, जो इंडियन फॉर्म करतोय, जो लावणी फॉर्म करतोय, त्याला सपोर्ट करतायत. कारण बऱ्याच ठिकाणी नाही बोललं जात, की सपोर्ट नसतो, की मुलांनी लावणी करणं आणि पण मला असं वाटतं, की हळू-हळू हा दृष्टिकोन बदलत सुद्धा चाललाय. म्हणजे आजकाल मुलंसुद्धा क्लासिकल शिकायला लागलेत, मुलंसुद्धा इंडियन फील्ड किंवा ते इंडियन स्टाईल शिकायला लागलेत स्वतःहून आवडीने. आणि खरंच मी असं म्हणतो, की मी सुद्धा
इन्स्पायर झालो ऑफकोर्स आशिष पाटील यांच्याकडनं. कारण आशिष दादानी मला बघितलं होतं. मी त्याचं एक वर्कशॉप केलेलं चंद्राचं. तेव्हा त्यांनी बघितलेलं आणि तेव्हा तो असं की आता असा होता की सिद्धेश की तू माझं नाव पुढे करशील. म्हणजे माझं इंडस्ट्रीत जे नाव आहे ते तू खरंच पुढे चालवशील, हे त्याला खरंच तो असा होता की तू सेम माझ्यासारखा नाचतो. त्यामुळे ती खरंच खूप मोठी दाद होती माझ्यासाठी आणि बेस्ट मेमरी होती माझ्यातली, माझ्या आयुष्यातमधली. सो त्यांनी मला डिरेक्ट 2-3 अवॉर्ड शोसाठी विचारलं होतं असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून. मग मी आशिष दादा यांचा पूर्ण काय म्हणतो आपण, त्यांच्या नजरेखालून मी पूर्ण हा प्रवास चालू केला आणि त्यांचा खूप खूप मोठा रोल आहे माझ्या आयुष्यामध्ये. कारण त्यांनी एवढी मोठी कामं मला दिली. कारण काहीच एक्सपिरियन्स नव्हता. मी फ्रेशर म्हणून इंडस्ट्रीत आलेलो आणि त्यांचं नाव खूप मोठं आहे इंडस्ट्रीमध्ये आणि त्यांच्याबरोबर काम करणं हे एक स्वप्न होतं माझ्यासाठी. सो तिथून सुरुवात झाली. मग असिस्टंट कोरिओग्राफर झालो. मग ऑफकोर्स बॅक डान्सिंग हे करावं लागलं कारण आपल्याला करावं लागतं. कारण ते प्रत्येक लेवल असतात. बॅक डान्सिंग, मग आपल्याला कुठे जाऊन लीड डान्सर म्हणून हा रोल मिळतो. तर बॅक डान्सिंगसुद्धा केलं आणि आशिष दादांनी विचारलं मला त्या शोसाठी. नंतर शो आला ढोलकीच्या तालावर. सो तो कलर्स मराठीवर यायचा आणि त्यातसुद्धा आशिष दादांनी रेफरन्स दिला होता की सिद्धेशला आपण असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून घेऊयात. सो मग तिकडे सुद्धा ढोलकी तालावर मला एक प्रोफाईलला नाव मिळालं की मी असिस्टंट कोरिओग्राफर ढोलकीच्या तालावरमध्ये सुद्धा आहे. आणि त्यानंतर हे ऑडिशन्स आले आणि त्यांनी बघितलं की एवढं माझ्या प्रोफाईलवर एवढी सगळी चांगली कामं आहेत. त्यामुळे त्यांनी मला कुठलाही विचार न करता मला ऑडिशन्समध्ये सिलेक्ट केलं. हे खूपच छान अनुभव आलेला आहे. येस. आता हा लावणीचा अनुभव होता. हा. एक तुझा व्हायरल झाला होता व्हिडिओ मेट्रो स्टेशनवरचा, Yes. चंद्रा गाण्यावरचा. Yes. काय तो कसा अनुभव आला होता तुला? ते रील कसं, तो डान्स आणि मुख्य डान्सर सोबत डान्स केला होता, कसं तेव्हाचं फिलिंग होतं? एकूणच तो अनुभव कसा होता? ते माझ्यासाठी खरं स्वप्न होतं मी असं म्हणेल. कारण जेव्हा मी वर्कशॉप केलं होतं आशिष सरांचं, तेव्हा आशिष दादाचा तेव्हा त्यांनी व्हिडिओ त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केलेला आणि आमचा दोघांचा डान्स अमृता खानविलकरने बघितलेला. सो अमृता मॅमनी मेसेज केला की हा मुलगा कोण आहे, एवढा सुंदर आणि हुबेहूब तुझ्यासारखा नाचतो, तो मुलगा कोण आहे वगैरे. मग तिने इच्छा व्यक्त केली की मला या मुलासोबत परफॉर्म करायला आवडेल. मग ते सगळे त्यांची पूर्ण टीम, जी चंद्रमुखीची पूर्ण टीम ही मेट्रो स्टेशनवर आली होती आपल्या वनाज कॉर्नरच्या इथे. तेव्हा त्यांनी प्रमोशनसाठी आलेले. तेव्हा मला आशिष दादाचा मेसेज आला की सिद्धेश तू जा आणि अमृता ताईला भेट. तर मग मी असं होतं की ओके. आणि मग ती स्वतःहून बोलली की आपण एक व्हिडिओ करूया आणि तिने फक्त माझ्यासाठी तो व्हिडिओ केलेला आणि खरंच ते माझ्यासाठी एक स्वप्न होतं आणि तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला, लोकांनी इतकं त्याला प्रेम दिलं आणि ती एक सुरुवात झाली माझी इंडस्ट्रीमध्ये काम चालू करण्याची. सो त्या व्हिडिओला भरभरून लोकांनी लाईक्स, कमेंट्स आणि तिथून माझी सुरुवात झाली. मस्तच आहे. एक छान अनुभव मिळाला. आता याच्यामध्ये बोलता बोलता तू एक बोलला की शिक्षणाचं सॅक्रिफाईस, म्हणजे की तुझ्या जोडीदार होती मुलगी, तिने 3ऱ्या वर्षाला होती, तिच्या परीक्षा होत्या. तुझ्याही आयुष्यात तसे काही प्रसंग आले असतील. दोघांच्याही आयुष्यातले शिक्षणाबाबतचे काय प्रसंग आहे? तुझं किती शिक्षण झालंय? कारण का या क्षेत्रामध्ये येताना शिक्षणही तितकंच महत्त्वाचं असतं. तर तुझं शिक्षण किती झालं हे देखील आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल आणि त्यासाठी तुला काय काय सॅक्रिफाईस करावं लागलं, तसंच तुझ्या जोडीदारणीला देखील. ओके. सॅक्रिफाईस असं नाही म्हणणार मी, कारण सॅक्रिफाईस मला नाही असं, कारण घरातून सपोर्ट होता त्यामुळे मला सॅक्रिफाईस करावंच लागला नाही शिक्षणामध्ये. माझं BCA ग्रॅज्युएट आहे मी KHSमध्ये, कलमाडी हायस्कूलमध्ये होतो मी कॉलेजमध्ये. आणि तिचं म्हणायला गेलं तर ती आबासाहेब गरवारेला आहे. ती 3rd इयरला होती BA मध्ये. सो तिला सॅक्रिफाईस करावं लागलं कारण या शोच्या ऑडिशन्स आणि या शोचे शूट त्यामध्ये तिचे फायनल एक्झाम्स होते. सो तिला पूर्ण वर्ष तिला ड्रॉप करावं लागलं, पण ती करेल चालू आता परत नेक्स्ट इयरपासून. आणि शिक्षण म्हणलं तर माझा शाळा कॉलेजमध्ये आधीपासून सपोर्ट होता. म्हणजे शाळेतून मग मला भयंकर सपोर्ट मिळाला. म्हणजे असं कधीच झालं नाही की मी अभ्यासात तितकाच होतो, म्हणजे पूर्ण असं वगैरे असं नव्हतं, म्हणजे मध्यम होतो. त्यामुळे मॅडमचा सगळ्यांमध्ये लाडका किंवा एक नाव होतं शाळेमध्ये की हा बाबा हा डान्स करतो. प्रत्येक ॲन्युअल गॅदरिंगमध्ये माझा डान्स असायचा. त्यामुळं शाळा कॉलेजमध्ये तर भरभरून सपोर्ट होता. पण मग आता शाळा कॉलेजेसमध्ये सपोर्ट होता. तुझी ह्या म्हणजे शालेय जीवनात डान्सची सुरुवात झाली. कधीपासून डान्सला सुरुवात झाली? पहिला क्लास कधी लावला? का क्लास लावण्यापूर्वीच डान्स करायला लागला? पहिलं व्यासपीठ कुठलं भेटलं ते आत्तापर्यंतचा थोडा प्रवास थोडक्यात. व्यासपीठ असं नाही मिळालं. म्हणजे मी सगळे गणपती कॉम्पिटिशन्स करायचो. माझी दीदी खूप सुंदर डान्स करायची. तर त्यांच्या स्कूलमध्ये
खूप गॅदरिंग आणि स्नेहसंमेलन खूप त्यांना सपोर्ट केला जायचा शाळेचा, प्रॉपर डान्स वगैरे असायचे. आणि माझी जी स्कूल होती तेव्हा तिथे एवढं स्नेहसंमेलन किंवा मुलांनी परफॉर्म करणं असं काही नव्हतं, फक्त मुलीच परफॉर्म करणार असा कन्सेप्ट होता शाळामध्ये. तर मी तिला बघून खूप इन्स्पायर झालेलो की यार हे मस्त करतात, मला पण हे शिकायचं आहे, मला हे शिकायला आवडेल असं होतं. आणि मग मी तिला बघून इन्स्पायर झालो, मग ती मला शिकवायची की ह्या 4 स्टेप कर, ह्या 2 स्टेप कर. आणि मी असे गणपती कॉम्पिटिशन्स खूप केलाय जे फोकनीच असायचे. आणि दुसरी गोष्ट मी ही सांगेल की पप्पा माझे खूप तमाशा प्रेमी आहेत आणि आमच्या गावाकडे दरवर्षी तमाशा यायचा. तर त्यांना खूप आवड असायची तमाशा बघायचा गावोगावी आणि ते मला घेऊन जायचं. म्हणजे त्यांच्या मनात असं नव्हतं की ह्याला हे शिकवलं जायचं, पण आपलं लहानपणी म्हणतो ना, आपली मेमरी खूप शार्प असते आणि आपण जे बघतो ते शिकतो. तर मी जायचो तमाशा बघायला आणि मी असं की एवढ्या हिमतीने हे कलाकार स्टेजवर कसे परफॉर्म करतात किंवा त्यांच्यामध्ये एवढं टॅलेंट आहे. आणि मी ते खूप ऑब्झर्व केलं आधीपासून. म्हणलं की असं काहीतरी करायचंय आयुष्यामध्ये. आणि जो ताल किंवा जो रिदम सेन्स तो मला लहानपणापासून होताच. तर मी तसं हुबेहूब कॉपी करायला बघायचो घरी येऊन. म्हणजे आईला चांगलंच माहितीये की मी गाण्याच्या सीड्या लावायचो आणि मी नाचायचो, म्हणजे मनापासून सुटायचो. आणि मी असं असायचो की मी तेव्हा विचार नाही करायचो की लोक मला काय बोलतील किंवा हा विचार माझ्या मनात कधीच आला नाही. तर लावणी मी तेव्हापासून बघत आलो. सो खरंच एक ते पण गोष्ट होती की तमाशा बघून मी पण इन्स्पायर झालो, त्या कलावंतांना बघून मी इन्स्पायर झालो, जे मोठे मोठे तमाशा कलाकार आहेत, मंगलाताई बनसोडे असतील किंवा रघुवीर खेडकर असतील. सो त्यांचे मी तमाशे बघत आलो लहानपणापासून आणि मग तिथून माझा एक प्रवास चालू झाला. आणि मग मोठं व्यासपीठ जे मिळालं ते इथूनच चालू झालं. आता हे डान्समध्ये सगळ्यांचं सुरुवातीपासूनच कौतुक होतं असं नाही, काही टाळ्या पडतात आणि काही शिव्या पण पडतात. असे काही प्रसंग आले होते का? आपण म्हणजे समोर नाही, मागून बोलतायत किंवा तोंडावरही काही जण बोलतात असं? म्हणजे खूप खूप ट्रोलर्स आहेत. जेवढे आपल्याला प्रेम करणारे लोक असतात ना, तेवढे ट्रोलर्स असतात. पण मी असं म्हणतो की आपण आपल्याला जी लोक सपोर्ट करतात, की जी लोक आपल्याला कौतुक करतात, आपण त्याच्याकडे लक्ष द्यावं. ना की ती निगेटिव्ह लोक जे आपल्याला मागणं बोलतात. किंवा स्कूलमध्ये पण मला बरेच प्रॉब्लेम झाले. मी एकटा असा मुलगा होता जो नाचायचो. सगळ्या मुलींमध्ये मी एकटा मुलगा असायचो. कारण मुलं कधी स्टेजवर परफॉर्म करायला चाच पडायचं आणि ते असं असायचं की नाही, आमचं काम नाही आहे. पण मी असं की का मुलांनी का नाही डान्स करायचा. सो मी एकटा असा परफॉर्म करायचो. तर शाळेत पण मला थोडं ट्रोलिंग वगैरे झालंय. पण मी कधीच त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही, कारण ती गोष्ट मला मनापासून आवडायची. तर मी मनापासून ती गोष्ट करत आलोय आणि डान्स हे माझं प्रेम आहे. आणि त्याच्यावर काय म्हणू, त्याच्यामुळे मला एक ओळख मिळाली आहे आणि नक्कीच मी ते पुढे चालू ठेवणार. आता एक अतिशय महत्वाचा प्रश्न, असे काही शो असतात की अशा शोना कॉल झाला म्हणून फोन येतात आणि काही पैशांची मागणी होते आणि त्यातून आर्थिक फ्रॉड झाल्याच्या आपण अनेक गोष्टी ऐकल्या. ओके. असं काही प्रकार असतो का की पैसे भरावे लागतात किंवा म्हणजे नागरिकांचं कुणाचं फ्रॉड मधून ते वाचले पाहिजे, याच्यासाठी आपण एक पब्लिकच्या माहितीसाठी आपला ही एक माहिती जावी, काय सांगशील तू? असं काही असतं? म्हणजे मला तरी असा एक्सपिरियन्स अजून आला नाहीये, कारण रियालिटी शोचे मी ऑडिशन्स देत आलेलो, पण त्या लेवलपर्यंत कधी गेलोच नाही. म्हणजे पैसे मागतील माझ्याकडे ह्या लेवलपर्यंत मी कधी गेलोच नाही. या शो बाबत बोलायचं झालं तर त्यांनी मला एकही पैशाची किंवा मागणी अशी केली नाही. मी फक्त टॅलेंटच्या बेसिसवर इथपर्यंत आलोय. आणि त्यांनी माझ्यातलं टॅलेंट बघितलं, त्यांनी काम बघितलं, त्यामुळे त्यांनी मला ही संधी दिली. सो शोची मागणी मला तरी असं वाटत नाही की होत असेल तर ती मी बघितली नाहीये. सो मी त्याच्यावर कन्फर्म मी असं बोलू शकत नाही की मागितले जातात पैसे. सो मला यातलं माहिती नाहीये जास्त, पण माझ्या बाबतीत तरी असा एक्सपिरियन्स आलेला नाहीये. गुड. म्हणजे कोणतेही चॅनल्स रियालिटी शोमध्ये पैसे मागत नाहीत, त्यामुळे कोणीही ऑन कॉल कोणालाही पैसे पाठवून स्वतःची फसगत करू नये, हेच याच्यातून समोर येत आहे. आता शेवटचा प्रश्न, की दुसऱ्या तरुणांना, येणाऱ्या पिढीला काय तुझा संदेश असेल? शेवटचा प्रश्न. ओके. संदेश हाच असेल की तुम्हाला जी गोष्ट आवडते तुम्ही करा. कारण पहिली तर सर्वात मोठी गोष्ट ही असते की तुमचा कुटुंबाचा तेवढा सपोर्ट हवा तुम्हाला त्या फील्डमध्ये काम करण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट ही की जी लोक हा विचार करतात की डान्समध्ये काहीच होऊ शकत नाही किंवा नृत्य या क्षेत्रामध्ये काही होऊ शकत नाही, तर असं काहीही नाही आहे. तुमच्यात जर टॅलेंट असेल, तुमच्यात जर पेशन्स असतील, तुमच्यात जर जिद्द असेल, तर तुम्ही नक्कीच या लेवलपर्यंत जाऊन पोहोचता. मी या लेवलपर्यंत येण्यामागे तर माझ्या कुटुंबाचा सपोर्ट मला होताच. दुसरी गोष्ट, मला माझ्या बहिणीचा पण तेवढा सपोर्ट होता. कारण फायनान्शियली बोलायला गेलं तर आपल्याला स्टार्टिंगला एवढे यातून पैसे मिळणं अवघड असतं.
आणि खरंच हा सपोर्ट मला आधीपासून माझ्या कुटुंबाकडे होता. तिसरी गोष्ट ही की जी मुलं हा विचार करतात की आपण क्लासिकल नाही शिकलं पाहिजे आणि जी लोकं स्वतःला मारून अ, तो छंद नाही करत किंवा घरच्यांच्या प्रेशरमुळे जाऊन ते अभ्यासामध्ये किंवा जे सर्वसामान्य माणसं आयुष्य जगतात, जॉब वगैरे करतात, तर त्यासाठी हा संदेश आहे की मुलाने लावणी परफॉर्म करणं, मुलाने सेमी क्लासिकल किंवा इंडियन स्टाईल परफॉर्म करणं हे वाईट नाही आहे. तर मी सगळ्या मुलांना हे सांगेल की ज्यांना हे आवडतं करायला त्यांनी दिलखुलासपणे ही स्टाईल करावी. मनापासून ते जी गोष्ट तुम्हाला आवडते ती तुम्ही करावी. सो हाच एक सर्वात मोठा संदेश असेल. पुनश्च एकदा अभिनंदन तुझं. थँक यू सो मच. दिलखुलासपणे आणि मनापासून या गोष्टी केल्या पाहिजेत असा संदेश या ठिकाणी अ, समोर येतोय. आणि आता त्याच्या आईशी आपण बोलूयात. कसा त्यांचा अनुभव होता, काय कसं वाटतं तुमचा मुलगा? खूप छान वाटतंय. कारण आज ह्या फक्त माझ्या मुलामुळे आज आम्ही टीव्हीवरती गेलो किंवा इतर सगळ्या लोकांशी म्हणजे खूप जणांशी ओळखी झाल्या. इंडस्ट्रीमध्ये आम्हाला पण लोकं ओळखायला लागली आणि आपण सहज कुठे चाललो. एक दिवस अशी बसने चालले होते. तर बसचे ड्रायव्हर उतरताना मला म्हणतात, "शूटवरनं जाऊन आलात का?" तर म्हटलं, "नाही." म्हणजे "तुम्हाला कसं माहिती? मी बाहेरून आले, पण तुम्हाला कसं माहिती?" तर म्हणे, "स्टार प्रवाहावरती तुमचा मुलगा आहे आणि त्या मुलाच्या आईला आम्ही ओळखणार नाही असं होणारच नाही." तर ते इतकं भारी वाटलं मला. आणि तसंच आता आम्ही गावी जातो किंवा इतर लोकांमध्ये मिसळतो, इतकं मानाने सन्मानाने बोलवलं जातं फक्त मुलामुळे. आपल्यामुळे जर मुलं ओळखत असतील तर ती एक वेगळी गोष्ट आहे. पण जर मुलांमुळे आपण त्याचे आई बाबा आहोत हे ओळखलं जातं तेव्हा खूप खूप छान फिलिंग असते ही. आणि आज तो म्हणजे आम्हाला असं वाटायचं की आज सिलेक्शन होऊ देत, 4-5 आठवडे दिसू दे, लोकांनी माझ्या मुलाला ओळखू देत. पण आज तो फायनलपर्यंत पोहोचला आणि आज उपविजेता झालाय. तर त्याबद्दल खूप म्हणजे खूप चांगली गोष्ट ही आणि आम्हाला ती ओळख खूप भारी वाटते. हा ना. आता बरेच पालक असतात जे आपल्या मुलांना यापासून रोखतात, असं डान्स किंवा कोणतेही स्टेज शो असतील त्यापासून रोखतात अभिनय क्षेत्र देण्यापासून. तर मग अशा पालकांसाठी तुम्ही काय आवाहन कराल? काय? ॲक्च्युली आम्हालाही खूप लोकांनी म्हणजे बोललेलं की तुम्ही काय करताय? का त्याला नाचवताय? ह्याच्यामध्ये काय करिअर होऊ शकतं? पण आम्ही दोघांनी म्हणजे माझ्या मिस्टरांनी आणि मी असं ठरवलेलं होतं की जर हा करतोय, फक्त त्याला सांगितलं होतं जे करतो त्यात इतकं परफेक्ट कर की तुझ्या नावाबरोबर आमचं नाव झळकलं गेलं पाहिजे. मग मी इतर लोकांनाही असं म्हणेल की जर तुमची मुलं कुठल्याही क्षेत्रात असू देत, त्या क्षेत्रामध्ये जर ती प्रावीण्य मिळवत असतील किंवा यश मिळवत असतील तर खरंच आई-वडिलांनी सगळ्यांनी असा सपोर्ट करावा. डान्स असू दे, इतर क्षेत्र असू देत, फक्त शिक्षण होऊ देत. पण मुलांना त्यांच्या जे छंद आहेत त्यात जर आवड असेल तर त्यात त्यांना पुढे जाऊ द्यावं. एकूणच मुलांना प्रोत्साहन द्या असा संदेश त्याच्या मातोश्रींकडून आलेला आहे. त्याच्या बहिणीने त्याला सुरुवातीला डान्सला इन्स्पायर केलं होतं. काय तू कसं काय त्याला इन्स्पायर केलं, कसं तुला सुचलं, काय सांगशील? आणि एकूणच कसं त्याला ट्रेनिंग दिलंस? ओके. सो लहानपणी मलाच आवड होती खूप जास्त डान्सची आणि मला असं होतं की हां, चला आपण काहीतरी म्हणजे खूप छान करतोय, चला आपण म्हणजे परफॉर्म करूया. ॲन्युअल गॅदरिंग्ज वगैरेमध्ये सगळीकडे मी पार्टिसिपेट करायचे शाळेत असताना आणि मी घरी येऊन प्रॅक्टिस करायचे. हा पाहायचा मला आणि हा म्हणायचा की "दीदी हे जे काय करतेस मला पण शिकव, कारण आमच्या स्कूलमध्ये नाही आहे तसं." तर मी घरी जेव्हा प्रॅक्टिस करायचे तेव्हा मग त्याला पण शिकवायला सुरुवात केली. मग त्याला पण आवडायला लागलं. मग सोबतच मी स्कूलमध्ये जाताना त्याला कधी-कधी प्रॅक्टिसला घेऊन जायचे. मग त्याला अजून छान वाटायचं, की "अरे बापरे! इतकं छान मस्त सेटअप आहे ह्यांचं आणि इतकं छान परफॉर्म करतायत आणि स्टेजवर सगळ्यांचं अटेन्शन मिळतं, सगळे प्रेक्षक दाद देतात." ही गोष्ट त्याला खूप जास्त भावली आहे. आणि त्याला वाटलं, की मला पण असं पाहिजे. मी पण प्रेक्षकांची मनं जिंकवू शकतो. मला पण ते सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनायचं आहे. आणि तिथून त्याची सुरुवात झाली. त्याने शिकला तो आणि आधी सुरुवातीला तर स्वतः त्याने डान्स केला. खूप सारे मंडळात वगैरे त्याने बक्षिसं मिळवली. मग त्याला एक गाईडन्स हवा होता. तर फायनली त्याने एक डान्स क्लास जॉइन केला आणि प्रोफेशनल गाईडन्स घेऊन परत आता तो भरतनाट्यम स्टाईल पण व्यवस्थित करतो. तर त्याने त्याची एक्झाम दिली. स्वतःला त्याने खूप जास्त प्रूव्ह केलं आणि आम्हाला खूप जास्त प्राऊड फील होतंय, की या क्षेत्रात त्याने स्वतःचं काहीतरी एक नाव कमवतोय आणि इथून पुढेही त्याने असं कमवत राहावं अशीच म्हणजे आमची इच्छा आहे. एकूणच त्याच्या बहिणीने देखील आपला एक्सपिरियन्स व्यक्त केला आहे. आपल्या भागातील जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अनिताताई इंगळे या ठिकाणी आहेत. त्यांनी देखील त्याचं कौतुक केलेलं आहे. काय सांगाल ताई, कसं वाटतं तुमच्या भागातला एक तरुण आज टी व्ही स्क्रीनवर झळकला आहे, त्या भागाचं नाव उज्ज्वल केलं, कसं वाटतं, काय? अभिमान वाटतोय.
आपलं गाव, आपली शान आणि आपली ही शान ही दिल्लीपर्यंत नेण्याचं काम हे सिद्धेश दादांनी खूप चांगल्या प्रकारे केलं आहे आणि त्यांनी किती स्ट्रगल केलं हे मला धनराज दादामुळं कळालं. तुम्ही घेत असलेली ही मुलाखत मी ऐकत होते आणि कुठलाही क्लासेस न जॉईन करता बहिणीच्या मार्गदर्शनाखाली इतकी पातळ उंची गाठणं हे खरोखरच कौतुकाची गोष्ट आहे. म्हणजे त्याची दीदी किती हुशार असेल हे यावरून कळतंय. ती त्याची मार्गदर्शिका आहे. म्हणजे बहीण म्हणजे आईचं दुसरं रूप असते आणि तिनं तो छोटा असताना सुद्धा त्याला इतक्या उत्तम प्रकारे मार्गदर्शन केलं, इतक्या उंचीपर्यंत नेऊन ठेवलंय. म्हणजे त्याच्या बहिणीचं एक खूप कौतुक करावंसं वाटतंय आणि हे आगळं वेगळं क्षेत्र दादाला देण्यामागं त्याच्या आई वडिलांचा जो आहे म्हणजे खूप महत्त्वाचा वाटा आहे आणि खरोखरच ह्या सगळ्यांचं मी कौतुक करते की त्यांनी त्याला एक जिद्द दिली, एक उमेद दिली आणि एक नवीन करिअर करण्याची संधी दिली की अशी संधी कुणीही देऊ शकत नाही. त्याला आत्तापर्यंतच्या आयुष्यात असे खूप अनुभव आले असतील वेगवेगळे आणि त्यातून जाऊन त्यानं त्याचं ध्येय गाठलंय असं म्हणेल. उपविजेतेपद सुद्धा काही छोटं पद नाहीये. इथपर्यंत टक्कर देणं आणि ते पण कुठलंही आधी क्लासेस किंवा कोणाचं मोठ्यांचं मार्गदर्शन न घेता आपल्या बहिणीकडून मार्गदर्शन घेऊन इथपर्यंत पोचणं ही खरोखरच कौतुकाची गोष्ट आहे. त्यामुळं ह्यातून खरोखरच त्याची जिद्द दिसते. बहर आलाय कीर्तीचा, वटवृक्ष झालाय कार्याचा, कळच चढलाय कर्तृत्वाचा आणि सिद्धेश हाच तुला आशीर्वाद आमच्या सर्वांचा. ताईंनी अतिशय सुंदर भावना व्यक्त केलेल्या आहेत या ठिकाणी. आणि सिद्धेश आता सिद्ध होतोय त्याच्या दुसऱ्या लढाईला. पुढच्या काही दिवसांमध्ये अशाच पद्धतीनं दुसऱ्या शोमध्ये देखील तो झळकलेला दिसेल. त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकलेली आहे आपल्या कोंडवे धावडे भागातील माजी सरपंच बबनराव धावडे यांनी. त्यांना आपण विचारूया, कशा शुभेच्छा द्याल? आज जो हा मुलगा इतक्या स्टेपला येऊन पोचलेला आहे की मुळातच त्याच्या अंगामध्ये ते गुण असावे लागतात लहानपणापासून. ते गुण त्याच्या अंगामध्ये होते आणि निश्चितपणाने वडिलांनी त्याला तमाशाला नेला किंवा काही कार्यक्रमाला नेला तर आई वडिलांचा सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा सपोर्ट त्याला मिळाला आणि त्याची जी आवड होती नाचण्याची त्याला बळकटी मिळाली गेली. त्यामुळं आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे कशी आहे की पुरुषांनी नाचू नये, स्त्रियांनी नाचावं हा जो प्रकार आहे ना, हा थोडा त्यांनी काय केला, त्याच्या आईवडिलांनी त्याला आणखी थोडक्यात म्हणजे की ते तू नाचायलाच पाहिजे, तू चांगलं काहीतरी करायलाच पाहिजे, तू चांगलं करतो. बहिणीने त्याला सपोर्ट केला आपल्या कुटुंबातून. तर अशा प्रकारचं जे त्याच्या कुटुंबात त्याला जे बळ मिळालं आणि त्याच्या अंगामध्ये उपजत जी कला होती ती त्यांनी प्रदर्शित केली आणि तो एवढ्या टोकाला पोचला की तो आता एक चांगल्या प्रकारचा डान्सर झालेला आहे. अशा प्रकारे त्याच्या जीवनामध्ये अनेक उत्कर्ष हो, त्याच्या आईवडिलांचा त्याला आशीर्वाद लाभो आणि एक तो महान कलाकार होवे अशीच एक इच्छा या ठिकाणी मी प्रदर्शित करतो. अतिशय चांगल्या शुभेच्छा अशा दिलेल्या आहेत. आणि कोणीतरी लोकप्रतिनिधी हवाच असतो आणि जो खरं पाठीवर कौतुकाची थाप देतो आणि तेव्हाच तो तरुण पुढे जाण्याला प्रेरित होतो. अशीच एक प्रेरणा अतुलप्पा धावडे यांनी दिलेली आहे. काय सांगाल अप्पा, कसं वाटतंय? तुमच्या भागातल्या लोकांचं तुम्ही नेहमीच कौतुक करत असता आणि हीच परंपरा तुम्ही कायम चालू ठेवली. काय त्याच्या मागची नेमकी प्रेरणा आहे? तुम्हाला आता ह्या भागात ह्या तरुण उपविजेता ठरलाय, कसं वाटतंय, काय सांगा? आपल्या भागामध्ये अनेक तरुण चांगल्या पद्धतीनं उंची गाठतायत. त्याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने ही उंची गाठलेला हा तरुण आहे. सिद्धेशला मी लहानपणापासून, तो साधारण 5 ते 6 वर्षाचा होता तेव्हापासून मी त्याला पाहतोय आणि आमच्या भोलेश्वर तरुण मंडळाच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी आम्ही जे गणपती उत्सवामध्ये विविध कार्यक्रम घ्यायचो आणि त्याच्यामध्ये तो इतका छोटा होता की त्याला वडिलांना अक्षरशः स्टेजवरती उचलून ठेवावं लागायचं, इतका छोटा होता. आणि ज्या मुलाला आपण गणपती मंडळाच्या स्टेजवरती पाहिलं आणि त्याच मुलाला आपण ज्यावेळेस TV चॅनलवरती समोर घरात बसून TV वरती पाहतो तर त्यामुळं त्याचं एक वेगळं कौतुक आपल्याला असतं आणि हेच आमच्या सगळ्या ग्रामस्थांना हे कौतुक आहे आणि म्हणून आज आपण त्याचा या ठिकाणी सत्कार ठेवला आहे. मी होणार सुपरस्टार जोडी नंबर 1 याचा तो उपविजेता ठरला आहे आणि त्याचे गेले अनेक दिवस TV चॅनलवरती शनिवारी रविवारती स्टार प्रवाहावरती त्याचे शो पाहायला मिळायचे. त्यामुळं त्यावेळेस खूप कौतुक वाटायचं की आपल्या भागातला, आपल्या गावातला मुलगा या ठिकाणी गणपती मंडळामध्ये ज्याला आपण त्या ठिकाणी स्टेज दिलं मंडळाच्या माध्यमातून, आज तो मुलगा
एवढा मोठा त्या ठिकाणी टी व्ही चॅनलवर आज दिसतोय, म्हणजे याच्यासाठी केला होता अट्टहास असं म्हणता येईल, की ज्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी छोट्या मुलांना भविष्यात कुठे जाऊन ती मुलं काहीतरी करू शकतील या उद्देशाने त्या ठिकाणी गणेश उत्सवामध्ये विविध आपण कार्यक्रम घेत असतो. त्यातून नक्कीच ही लहान मुलांना प्रेरणा मिळते आणि ह्या प्रेरणेतून ही मुलं घडतात. तर हे मुलांना घडवण्याचं काम तुमच्या आमच्यासारख्या समाजामधल्या लोकांचं आहे आणि तुमच्या आमच्यासारखी लोक जे छोटे मोठे जे कार्यक्रम घेतात त्यातून नक्कीच हा आउटपुट आपल्याला मिळतो आणि हे याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे सिद्धेश आहे असं मला वाटतं. एकूणच सिद्धेशने केलेल्या कामगिरीचं चेकमेट टाइम्स परिवाराकडून देखील आम्ही कौतुक करतो आणि सगळ्या तरुणांनी गणपतीच्या स्टेजपासून अशीच भरारी मारावी असं सगळ्यांना आवाहन करत तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद.